नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया इटलीमध्ये पावसाळ्यात झाडांची रंग आणि फळ झाडांची रंग कशी बदलतात। हे चेरीचे झाड आहे। अशा प्रकारे इथे काही झाडे हिवाळ्यात सुकून जातात आणि पावसाळ्यात पालवी फुटते। इथे जसे ऋतू बदलत जातात तसेच झाडाची रंगही बदलत जातात। तुम्हाला इथे दिसत असेल काही झाडे सुकलेली आहेत तर काही झाडांना फुले आली आहेत आणि काही झाडांना पाने देखील आहेत। चला तर मग आता जवळून दाखवते आणि काही माहिती देखील सांगते। सुरुवात करूया डाळिंबाच्या झाडापासून। आणि आधी तुम्ही चेरीचे झाड पाहिलंच आहे। हे समोर डाळिंबाची झाडे आहेत। तुम्ही पाहू शकता हे झाड पूर्णपणे सुकून गेली आहेत। थोड्याच दिवसात याला देखील पालवी फुटेल। आणि हे हिरवं झाड गुलाबाचे आहे। हे दोन झाडं तुम्ही पाहू शकता, याला फुले आली आहेत। हे फुले हळूहळू गळून जातील आणि इथे पाने येतील। काही ठिकाणी फुले पडून पाने देखील आली आहेत। इथे अशाच प्रकारे झाडे ऋतूप्रमाणे बदलत असतात। इथे देखील तुम्ही पाहू शकता हे झाड पूर्णपणे कोरडं झालेलं आहे आणि या कोरड्या झाडाला फुलांच्या कड्या आल्या आहेत। 10 ते 15 दिवसात या फुलांच्या कड्या उमलतील आणि सुंदर फुलेही येतील। मग ते फुलं हळूहळू गळून जातात आणि तिथेच झाडाला पाने येतात। जवळून तुम्ही पाहू शकता अशा कड्या आल्या आहेत। हे छोटं ऑरेंजचं झाड आहे। हे द्राक्षाचे झाड आहे। हिवाळ्यात हे झाड पूर्णपणे सुकून जातं आणि जेव्हा पावसाळा चालू होतो तेव्हा या झाडाला अशी पालवी फुटायला सुरुवात होते। हे झाड आता असं दिसत आहे। या झाडाचा पूर्ण मोठा वेल बनतो। 1 महिना आधी या झाडाच्या आजूबाजूच्या फांद्या कट केल्या आहेत। थोड्या जवळून दाखवते। हे जवळून पाहू शकता। अशा प्रकारे या द्राक्षाच्या झाडाला पालवी फुटेल आणि हळूहळू हे झाड पूर्णपणे हिरवगार होते। इथे दूरवर रस्त्यावर तुम्ही पाहू शकता काही झाडे पूर्णपणे सुकली आहेत तर काही झाडे हिरवी आहेत। आणि हे येलो कलरचे झाड तुम्हाला दिसत असेल। या झाडाला देखील काही फुले आली आहेत, काही पाने आली आहेत। असा होता मंडळी आजचा व्हिडिओ। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय।